झालंय तरी अजून सुधरत नाही. हे बघा काय येते महादेवाची पिंड. शून्याचा शोध कुठे लागला ते पण सांगा पुढचं आता तुम्हाला दाखवतो. याला मुळबाल होत नव्हतं त्यामुळे याला आणलेलं इथं. दीपे बबल्या कसा करत. नमस्कार मंडळीचं स्वागत करतोय खानदेश पोट्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण जातोय पाटणा देवीला आणि माझ्यासोबत हर्षल आहे. हर्षल आहे हा MH52 वाला आपला मयूर आणि अजून दोघं तिघं जण आहेत. आपल्याला आज जायचं आहे पाटणा देवीला आणि ही मयूरची हॉटेल आहे, या भाऊंची हॉटेल आहे. चहा पाणी करून देतील, बाकी जाऊ पुढे. चला आता इथं पेट्रोल भरायला आलोय आणि हा बघा अहो दे का अहो पेट्रोल भराले अहो द्या अहो नाश्ता काय खाई द्या ना. आवडे का हवं आमचा तिसरा गडी आहे, तिसरा मित्र आमचा गाडीवर झालंय तरी अजून सुधरत नाही. हा बघा हा गजानन आहे पोरांना सुधरायचं आणि हा रस्ता बघा काय म्हणतोय. आमची वेळ गेली सुधरायची, आता पोरांना सुधरायचं. हा हे आमच्या मागचे बघा, हे न सुधारणार आहे. इथं जरा ब्रेक घेतला आम्ही, आमचे ड्रायव्हर मागे राहिले. इथं आम्ही थांबलोय. आमचा प्रो ड्रायव्हर हर्षल भाऊ आणि आमचा केतन ड्रायव्हर मागे राहिला, इकडून अजून आला नाही. कमी बोला रे कमी बोला, लग्न झालंय आपलं बरं का. हे वातावरण बघा. आणि हे सूर्यफुलाची शेती बघा. हे नाही हे बघा सूर्यफुलाची शेती. हे बघा यो पोरगा बघा. लहान मुलं इथं विरखान. आता आम्ही वालजिरीला पोचलोय. प्लॅन असं झाला पाटणा देवीला पोचून परत आम्ही वालजिरीला आलोय. वालजिरीला पोचलो आता, कारण की आंघोळ करायची होती. याच्यामुळे झालं सगळं. आता वालजिरीच्या कुंडावर आलोय. इथं हे बघा हे कुंड आहे. इथं आता मस्त आंघोळ वगैरे करू. गजा तू नाव सगळा पाप धुईल आडे पापी लोक हे दे हो दे हो पापी लोक हो एक नंबर नाशेल पापी. या तिळ पुढं अजून 3 पापी आहेत. हे बघा काय येते महादेवाची पिंड. पवित्र गंगाला अपवित्र करणारे मनुष्य. इथे ना सगळे पाप धुवायला येतो आम्ही आणि त्यासाठी इथं आंघोळ करतोय. आणि शून्याचा शोध कुठे लागलाय ते पण सांगा पुढचं आता तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत तुम्ही आता सिनेमॅटिक बघा. बाय बाय. वा साईडला उभं आहे.
माझी तर जसं आंघोळ झाली. आता गजानन हातपाय धुतोय आणि हा भाऊ बघा पूर्ण भरलाय पडला पडता वाचलाय. आणि हा गजा गजा पाप धुई टाक. गच्ची पाप करेल तू. मी कमी करेल म्हणून हातपाय धुईल. आम्ही पाप नाही केले. आमचे जे थोडेफार पाप आहेत ते इथं आता देख तू दे 100 वाला तूच पापी. पापणी केलेलं पाप धुवायला आले तुम्ही. चला आता कपडे वगैरे चेंज करतो फटाफट. आणि हा बघा दिप्या. याला बघा आणि याला मुळबाल होत नव्हतं त्यामुळे याला आणलेलं आहे इथं. बरं झाला तू पकड. आणि मला आता सांगा, लग्नाच्या आधी मूलबाळ कसं काय होतील, लग्नानंतरच होतील ना. तर ते चान्सच नाहीये लग्न झाल्यानंतर पण तरी पण आम्ही प्रयत्न पूर्ण असेल आमचा. अंघोळ वगैरे झाली. आता दर्शन घ्यायला चाललंय. बघा हे मंदिर आहे व्यवस्थित एकदम भारी. आणि चला आता दर्शन घेऊ देवायचे. तोपर्यंत तुम्ही बघा आता. आय होप तुम्हाला हे सिनेमॅटिक वगैरे इथले आवडले असतील. आणि परत तुम्हाला हे महादेवची पिंड दाखवतो. आणि हा बघा छोटं माकडाचं पिल्लू. हे बघा हे नवनाथ. वालजिरीचं आमचं दर्शन झालंय चांगल्या प्रकारे खूप छान. आणि आता आम्ही निघालोय पाटणा देवीकडे. वरणपट्टीचा कार्यक्रम चालू आहे. वरणपट्टी खानदेशची फेमस आहे. आणि आता आम्ही परत निघालोय पाटणा देवी जायला. आपला आजचा मोठा ब्लॉग असाच होणार आहे. आणि तुम्हाला सांगतो शिल्ल्याचा शोध पण इथूनच लागलेला आहे. इथून म्हणजे पाटणा देवीचं एक ते काय रे पाटणा देवीचे शिल्ल्याचा शोध लागला ते आर्यभटांचा आश्रम. ते आठवण तुम्हाला आर्यभटांचा आश्रम आहे. तिथून शिल्ल्याचा शोध लागला आहे. आम्ही तिकडे तर जाणार नाही पण ते जवळपास डोंगर आहे ते तुम्हाला दाखवून देईल कुठे एक्झॅक्टली. आता पाटणा देवीच्या जंगलात आलोय. इकडे पूर्ण जंगल आहे तेव्हा. वाघ वगैरे भरपूर आहेत त्यामुळे इकडे ना 5 वाजेनंतर आतमध्ये या गेटच्या आतमध्ये जाऊ देत नाही. खूप सारे इथं प्राणी आहेत. वाघ वगैरे भरपूर सारे मोर वगैरे माकड. पावसाळ्यामध्ये ना खूप सारा क्राऊड असतो भरपूर सारा. आता पण आहे चांगल्या क्राऊड आहे बघा. हे इथं पूर्ण ना पाण्याचं भरलेलं असतं. आता पाणी कमी. इथं लहान मुलं बघा. रस्ता कसा आहे रस्त्याचा रिव्ह्यू. तुम्ही तर उन्हात काढता धूळ मिट्टीकडून. नाही आम्ही चांगल्या रस्त्यावरून. काय सांगणार आमदारला. आम्हाला डांबरीकरण पब्लिक सगळी जेवायला बसली. आता आम्ही चाललोय मंदिरात देवीच्या. हे बघा हे जे खूप जुनं मंदिर इसवी सन ही देवी.
दर्शन वगैरे झालं आमचं चांगलं. आणि इथं नवरदेव नवरी पण भेटले, ज्यांचं काल लग्नासाठी आलो ते इथं. आता दर्शन झालंय. आता महादेव मंदिराकडे चाललोय आम्ही सगळे. आणि हा जो ब्रिज असतो ना, हा ब्रिज पावसाळ्यात पूर्ण पाण्यामध्ये असतो. तर दीपक कसं आहे इथलं सीन? इथला सीन एक नॅचरल आहे. हारुताई टोपी प्रसाद सगळे. हे हर्षा काय घेतोय? हर्षा काय लिहिला ना? मुलासाठी शॉपिंग. टाकल्या पाणी काही करणार नाही. किती लिहिते? काय लेस राही इथं हर्षल त्याच्या मुलासाठी शॉपिंग करतोय. लहानपणी खेळला ना तर म्हणून इथं खेळायला लागून गेला. केतन वाजव वाजव बरं. लहानपणी खेळला नाही ना? हो भाऊला देख. पेढे नको. पावसाला पेढा का नाही खाई राहणार? सगळ्याकडून पेढा खाई राहणार. अहो दे पुरा पैसा वसूल कर राह ना. खरंय दुर्लक्ष कश्यप येतो त्याला. आता पेढे वगैरे खातोय टेस्ट करून. घेतले पण आहे असं नाही घेतले नाही, दाखवतो तुम्हाला घेतल्यावर. आणि हा सगळ्या दुकानावरून टेस्ट करतोय. काय कशी टेस्ट कोणाची चांगली? सर्वांची चांगली आहे, पण मला एकची टेस्ट आवडलेली नाही. पुढे पाहू आता. त्याला खाईसन बी नाही म्हणत हा. खाऊन तरी हा बोल रे. चांगली म्हणा. किती हो तू सुधारणार आहे? बस सोड. मारा ना का रे हो गदड ना. काय मन साडे बाप जास्त सांगितले 100 रुपया. जांबा तुकाराम जांबा तुकाराम जांबा तुकाराम टाकल्या झाला. कोणता आहे? आयफोन 17 प्रो आहे. 17 प्रो मॅक्स कितला? 1,90,000 नाही तो. दीपे हो आता देख. अहो टिक्का कुठून लावा? बरोबर आहे रे. आमल्याने सांग. आता मस्त भेळ वगैरे खातो. भत्ता इथं भत्ता बोलतात. बबल्या तुझी आठवण कर ना दे बटान बटा. दीपे बबल्या कसा करस? मैऱ्या बबल्याने ऍक्शन एक मस्त भेळ आली. आणि हे दोन बघा लगेच चालू पडले. हाऊज इट कसं आहे? ये दोन्ही वर नको तावा मारू लगेच. हाशेल या तुम्ही पण भेळ खायला. हा कशी आहे भेळ? पैसा द्यावा ना. तर आता दर्शन वगैरे झाले. तर आज तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा. आणि याच्यातून तुम्हाला काय काय आवडलं ते नक्की सांगा. दीपक काय वाटतं मग? एक नंबर होती. छोटीशी ट्रिप होती, छान होती. आणि भेटू असेच पुढच्या ब्लॉग मध्ये. मन सारखे लोक भेटले आपल्याला. हर्षा बाय बाय कर चाल. इकडं पैशांची जास्तच आहे सोय. हर्षा काय कर रहा ना? हर्षा अय मुत्र्या मुत्र्या हर्षा का ऊस काही राहणार. अहो देख सुधारणार नाही साला.